नमस्कार. आज आपण एका अशा प्राचीन जातक कथेत शिरणार आहोत जिची सुरुवातच एका मोठ्या रहस्याने होते. एक असं रहस्य जे आपल्याला विचारायला भाग पाडेल. चला तर पाहूया काय आहे हे कोडं. बोधिसत्वाचे अंतिम शब्द होते ना जाणीव ना नेणीव, फक्त एवढंच. आणि ह्याच दोन शब्दांमध्ये या पूर्ण कथेचं सार, तिचं रहस्य दडलेलं आहे. साहजिकच हे शब्द ऐकून त्यांचे शिष्य पार गोंधळून गेले. आता प्रश्न पडतो की या शब्दांचा नेमका अर्थ काय असू शकतो. साधाच प्रश्न वाटतोय ना? पण नाही, याचं उत्तर शोधता शोधताच आपण थेट या कथेच्या गाभ्यापर्यंत पोचणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया हे कोडं सोडवायला. तर गोष्ट आहे बनारसच्या जंगलातल्या एका आश्रमाची, राजा ब्रह्मदत्ताच्या काळातली. इथे महान तपस्वी बोधिसत्व, जे ज्ञानाच्या परमोच्च शिखरावर होते, ते आपला देह सोडून जात होते. आणि अगदी त्याच शेवटच्या क्षणी त्यांनी ते गूढ शब्द उच्चारले. आता गुरु तर निघून गेले. मग साहजिकच त्यांचे जे सर्वात ज्येष्ठ शिष्य होते त्यांनी पुढे येऊन जबाबदारी घेतली आणि बाकीच्या तपस्वींना त्या गूढ शब्दांमागे जो खोल अर्थ दडलाय तो समजावून सांगायला सुरुवात केली. पण थांबा, गोष्ट इतकी सरळ नाहीये. इथूनच तर खरा ट्विस्ट येतो. त्या ज्येष्ठ शिष्याने जो अर्थ सांगितला ना, तो बाकीच्यांना अजिबातच पटला नाही. सगळ्यांच्या मनात शंका कुशंका सुरू झाल्या, मतभेद वाढले आणि पाहता पाहता संपूर्ण आश्रमात एक तणावाचं, अविश्वासाचं वातावरण तयार झालं. आणि हा वाद जेव्हा अगदी टोकाला पोहोचला तेव्हा कथेमधला तो सगळ्यात नाट्यमय, सगळ्यात अविश्वसनीय क्षण आला. मग काय झालं? अचानक काहीतरी विलक्षण घडलं. एक क्षण सगळीकडे शांतता, सगळे तपस्वी गोंधळलेले. आणि त्याच वेळे एक अशी गोष्ट घडली ज्याचा कोणी विचारसुद्धा केला नव्हता. अविश्वसनीय. चक्क बोधिसत्व तेजस्वी ब्रह्मालोकातून परत आले आणि हवेत प्रकट झाले. कशासाठी? तर आपल्या शिष्यांमधला तो वाद मिटवण्यासाठी. आणि हवेत प्रकट होऊन त्यांनी एक 4 ओळींची गाथा म्हटली. ते म्हणाले, जाणीव आणि नेणीव या दोन्हीमध्ये दुःख आहे. या दोन्ही वाईट गोष्टी टाळा. सर्व विकारांपासून मुक्त असलेला जो शुद्ध आनंद आहे ना, तो केवळ प्रज्ञेच्या परमानंदातून मिळतो. बस या 4 ओळींमध्ये त्या पूर्ण शिकवणीचं सार होतं. तर मग ह्या शिकवणीचा नेमका अर्थ काय आहे? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया. बघा, बोधिसत्व काय म्हणतायत? दुःख फक्त आपल्या जाणीवेत, म्हणजे आपण जेव्हा जागे असतो तेव्हाच नाही, तर आपल्या नेणीवेत, म्हणजे अचेतन अवस्थेत सुद्धा असतं. दोन्ही अवस्थांमध्ये कुठली ना कुठली आसक्ती आहेच, पण खरा आनंद, तो शुद्ध आनंद, या दोन्हींच्या पलीकडे आहे. तो सर्व विकारांपासून पूर्णपणे मुक्त असतो. आणि तो कधी मिळतो? तर जेव्हा प्रज्ञा जागृत होते, म्हणजे जेव्हा खरा इन्साईट मिळतो तेव्हाच तो अनुभवता येतो. आता तर काय, थेट गुरूंनीच येऊन सांगितलं होतं. त्यामुळे त्या ज्येष्ठ शिष्याचं म्हणणं खरं होतं हे सिद्ध झालं. आश्रमातला तो सगळा वाद संपला आणि सगळ्यांनी ते अंतिम सत्य मान्य केलं. पण थांबा, ही गोष्ट तर भूतकाळात घडली होती. मग ती आज का सांगितली जातेय? याच्यामागे खूप महत्वाचं कारण आहे. कारण ही फक्त एक जुनी गोष्ट नाहीये. ही कथा स्वतः भगवान बुद्धांनी जेतवनात सांगितली होती. का? तर वर्तमानातला एक महत्वाचा मुद्दा पटवून देण्यासाठी त्यांनी या भूतकाळातल्या कथेचा आधार घेतला होता. झालं असं होतं की एकदा बुद्धांनी एक खूप खोल अर्थाचा प्रश्न विचारला आणि त्याचा अर्थ त्यांचे महान शिष्य सारिपुत्त यांनी बरोबर ओळखला. पण बाकीच्यांना तो कळालाच नाही. तेव्हा त्यांना समजवण्यासाठी बुद्धांनी ही गोष्ट सांगितली. म्हणजे बघा, जसं त्या गोष्टीतल्या ज्येष्ठ शिष्याने अर्थ ओळखला होता, तसंच इथे सारिपुत्त यांनी ओळखला होता. आणि मग बुद्धांनी सगळ्यात मोठी गोष्ट सांगितली. त्यांनी भूतकाळ आणि वर्तमान यांची गाठ जोडली. ते म्हणाले, त्या जन्मातला तो ज्येष्ठ शिष्य म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः सारिपुत्र होते. आणि ते महान बोधिसत्व म्हणजे स्वतः बुद्ध होते. यातून ती शिकवणीची अखंड परंपरा किती सुंदर रीतीने दिसून येते बघा. आणि शेवटी ही कथा आपल्याला एका प्रश्नाशी सोडून जाते. आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्या जाणीवेच्या आणि नेणीवेच्या अवस्थांशी अशी कोणती दुःख जोडलेली आहेत आणि त्या दुःखांच्या पलीकडे जाऊन तो शुद्ध आनंद, तो खरा आनंद कसा शोधायचा?